नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत। या आधीच्या भागामध्ये आपण डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांच्या नोकरीचा प्रारंभ, त्यानंतर त्यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती, त्याचबरोबर हैदराबादमध्ये मुसा नदीला त्यांनी कशाप्रकारे आटोक्यात आणलं हे सगळं पाहिलं। आता यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत। यामध्ये त्यांनी म्हैसूर या संस्थानामध्ये काय काम केलेलं आहे तर कावेरी नदीवर कालवा, हे फक्त मुद्दे आहेत। कृष्णसागर धरण, विश्वेश्वरय्या कालवा किंवा शिवसमुद्रम धबधबा, त्याची निर्मिती, त्याच्यावर विद्युत निर्मिती केंद्र, वृंदावन गार्डन, म्हैसूरचा जो राजवाडा आहे तो, याशिवाय म्हैसूर विद्यापीठ, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, साबण, तेल उद्योग केंद्र आणि म्हैसूरचे दिवाण, हे सगळं कार्य त्यांनी म्हैसूरला केलेलं आहे। ते आपण पाहणार आहोत। पुस्तक पान नंबर 31। पहा, म्हैसूरच्या संस्थानचे जे महाराज होते त्यांना जेव्हा ही बातमी समजली की विश्वेश्वरय्यांनी मुसा नदी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, तेव्हा त्यांनी विश्वेश्वरय्यांना आपल्या म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून घोषित केले किंवा मुख्य अभियंता म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली। आणि मग आता संस्थानं काय तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक भारतामध्ये छोटी छोटी संस्थानं होती, ती त्यांनी इंग्रजांचं वर्चस्व मान्य करून त्यांनी आपल्या प्रदेशाचा कारभार ते पाहत होते। मग इंग्रजांची तैनाती फौज वगैरे त्यांनी स्वीकारली होती, इंग्रजांचं त्यांच्यावर वर्चस्व होतं। अशी अनेक संस्थानांमध्ये भारतामध्ये होती। मग म्हैसूर असेल, झाशी असेल, जुनागड असेल, हैदराबाद, अशी वेगवेगळी संस्थानं होती। तर म्हैसूरच्या संस्थानांनी काय केलं, विश्वेश्वरय्यांना आपल्या संस्थानाचे मुख्य अभियंता म्हणून नेमणूक केली त्यांची। आणि आपल्या या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच विश्वेश्वरय्या यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली। पहा, नंतर कृष्णसागर हे अजस्र म्हणजे प्रचंड असं धरण बांधलं आणि हे एवढं प्रचंड धरण होतं की सगळ्या जगाचं लक्ष विश्वेश्वरय्यांनी आपल्या कामगिरीकडे वेधून घेतलं। महात्मा गांधीसुद्धा हे धरण बघून आश्चर्यचकित झाले होते। पहा, किती 8600 फूट लांब असं धरण होतं, 101 फूट रुंद, 104 फूट उंच असं धरण, आणि त्याच्यावर मध्यावर 50 फूट रुंदीचा रस्ता होता। त्याशिवाय आपोआप उघडणारे 171 दरवाजे होते। या धरणाच्या डाव्याच बाजूला 60 मैल लांबीचा कालवा तयार केला, तो विश्वेश्वरय्या कालवा या नावाने गौरवला जातो। नंतर या कालव्यासाठी डोंगर खोदून 3960 लांबीचा बोगदा तयार केला आणि या धरणातून काही पाणी शिवसमुद्रम धबधब्यात सोडलं। आणि धबधब्यात पाणी सोडल्यानंतर परत उंचावरून पडणाऱ्या त्या पाण्यावर विद्युत निर्मिती केंद्र सुरू झालं आणि तिथून जी वीज निर्माण व्हायची त्या ऊर्जेच्या बळावर सगळा म्हैसूरचा राजवाडा पण तिथे त्याची म्हणजे रोषणाई तिथे केली गेली। त्याचबरोबर वृंदावन उद्यान जे आहे तिथे सुद्धा याच विद्युत निर्मिती केंद्रातून वीज पुरवठा करून रोषणाई केलेली आहे। ही सगळी विश्वेश्वरय्यांची अजरामर अशी स्मारकं आहेत, त्यांनी तयार केलेले हे सगळं कार्य आहे। आपल्या कार्याच्या रूपानं मोठी माणसं अशी जगतात। पहा, आजही विश्वेश्वरय्या नाही आहेत आज जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये, पण आज जेव्हा जेव्हा आपण हा धबधबा पाहतो, शिवसमुद्रम धबधबा असेल किंवा म्हैसूरचा राजवाडा आपण पाहायला गेलो, वृंदावन उद्यानाला भेट दिली, तर विश्वेश्वरय्यांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही। अशी ही मोठी माणसं, त्यांच्या कार्यानं मोठी माणसं आपण म्हणूयात। म्हणजे मोठी माणसं आपल्या कार्याच्या रूपानं जगतात, ती अशी। लक्षात आलं? पहा, तुम्हाला इथे दिसतंय या चित्रामध्ये की कृष्णसागर धरण किती प्रचंड धरण आहे। पहा, 8600 फूट लांब, 101 फूट रुंद, 104 फूट उंच असे धरण आहे। 50 फूट रुंदीचा रस्ता आहे वरती। त्याचबरोबर आपोआप उघडणारे 107 दरवाजे आहेत।
असं हे कृष्णराजसागर धरण. त्यानंतर हे पहा वृंदावन गार्डन, ह्याची सुद्धा निर्मिती कोणी केलेली आहे? विश्वेश्वरय्या यांनी. हे पहा रात्रीच्या वेळी असे विद्युत रोषणाई केली जाते. या विद्युत रोषणाईसाठी विद्युत कुठून आणली जाते? तर शिवसमुद्रम धबधब्यात हे कालव्यातलं विश्वेश्वरय्या कालव्यातलं पाणी सोडून त्याच्यावर विद्युत निर्मिती केली जाते. इथे ही रोषणाई त्या विजेचा वापर करून केलेली आहे. नंतर हा म्हैसूरचा राजवाडा पहा. हा सुद्धा इथं जी काही विद्युत रोषणाई आहे ती सुद्धा या जलविद्युत निर्मितीचे केंद्र आहे शिवसमुद्र धबधब्यातून जे पाणी येतं त्याच्यावर चालवलेलं, तिथून विद्युत घेऊन ही रोषणाई केलेली आहे. ही सगळी स्मारकं कोणाची आहेत? तर विश्वेश्वरय्या यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. आलं लक्षात? पुढे पहा. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण झाले. म्हैसूर विद्यापीठ, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, तेल, साबण उत्पादन केंद्रे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिक्षण, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रातही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. कराची, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा इत्यादी नगरपालिकांना तसेच इंदौर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केले. पहा, सुरुवातीला म्हैसूरचे मुख्य अभियंत्याची सूत्र त्यांच्या हाती आली. त्यानंतर म्हैसूरचा दिवाण त्यांना बनवण्यात आलं. हे केवळ त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हे पद मिळवलेलं होतं. मग त्यांनी काय काय सुरू केलं? तर म्हैसूर विद्यापीठ आहे, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, तेल, साबण उत्पादन केंद्र हे जी म्हैसूरमध्ये उभारली गेली त्याच्यामध्ये या विश्वेश्वरय्यांचा मोठा वाटा होता. शिक्षण, उद्योग, शेती या क्षेत्रात सुद्धा त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. डोळे दिपवून टाकणारी कामगिरी, चांगली अशी कामगिरी केली. त्यांनी कोणकोणती पदं भूषवली? तर पहा, मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, नंतर मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार ही विविध पदं त्यांनी भूषवली. त्याचबरोबर कराची, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा ह्या नगरपालिकांना तसेच इंदौर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थानांना सुद्धा त्यांनी अडचणीच्या काळात बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. पहा, विश्वेश्वरय्या जेव्हा म्हैसूरचे दिवाण होते तेव्हाची एक प्रसंग सांगते मी तुम्हाला, की म्हैसूरचे दिवाण म्हणून काम करत असताना तिथं अनेक वेळा इंग्रज अधिकारी यायचे आणि हे इंग्रज अधिकारी उंच खुर्च्यांवर बसलेले असायचे. पहा, आणि उंच खुर्च्यांवर बसायचे आणि मग पुढे त्यांच्या समोर भारतीय लोक हे खाली बसायचे जमिनीवर. खुर्च्या उंच असल्यामुळे या इंग्रज अधिकाऱ्यांचे पाय तरंगायचे, मग त्यांना अवघडल्यासारखं व्हायचं. मग त्यांनी या विश्वेश्वरय्यांकडे मागणी केली की आमचे पाय तरंगतात, अवघडल्यासारखं होतं, मग आम्हाला ना पायाखाली ठेवायला लोड द्या, असे कापसाचे असते ना गादीचे जो कापूस असतो तसे लोड द्या आमच्या पायाखाली ठेवायला. याला मात्र विश्वेश्वरय्यांनी नकार दिला. ते म्हटले की तुमचे पाय तरंगतात आहे ना खुर्च्या उंच असल्यामुळे. तर त्यांनी काय केलं त्याच्यावर उपाय, खुर्चीचे जे पाय आहेत की नाही ते पाय कापले थोडे आणि खुर्चीची उंची कमी केली. आणि मग ते त्यावेळेस म्हणाले की आता मी खुर्चीचे पाय कापून टाकलेले आहेत, बसा खुर्चीवर आता, त्यामुळे तुमचे पाय तरी जमिनीला लागतील, असं विश्वेश्वरय्या त्यावेळी म्हणाले होते. पुढे पहा, आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते. एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना या अभियंत्याच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला. रेल्वे थांबली आणि मग समजले पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले गेले आहेत. एका अभियंत्याच्या हुशारीने हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. पहा,
अभियंता होते स्थापत्यशास्त्रातले, आहे की नाही, आणि आपल्या विषयाचं त्यांना अचूक असं ज्ञान होतं. त्यासाठी ते विश्वविख्यात होते, जगात प्रसिद्ध होते त्यांच्या विषयातल्या ज्ञानासाठी. म्हणून तर एवढे सगळे प्रकल्प वगैरे त्यांनी केले, हो की नाही. कुठे कशा प्रकारे ज्ञान वापरायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतःच्या विषयातलं अचूक असं ज्ञान होतं. एकदा काय होतं, ते रेल्वेतून प्रवास करत होते आणि त्यांच्या काय लक्षात आलं की गाडीची जे रेल्वेचा आवाज येतोय त्या आवाजाची जरा लय चुकली आहे, काहीतरी वेगळा आवाज येतोय. मग त्यांनी रेल्वे थांबवण्याचा आदेश दिला आणि मग रेल्वे थांबली त्यांच्या सांगण्यानुसार. आणि मग पुढे चौकशी केल्यानंतर समजलं की आता जिथं रेल्वे उभी आहे त्याच्यापासून पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडलेत. म्हणजे प्रवास करत असताना सुद्धा त्यांचं लक्ष कुठे होतं, तर रेल्वेच्या आवाजाकडे. एवढे जागरूक होते ते. आणि त्यांच्या एकट्यांच्या लक्षात आलं की आवाज काहीतरी वेगळा येतोय. कारण का वेगळा आवाज आला, तर पुढे रेल्वेचे रूळ उखडले होते. त्याचा परिणाम म्हणून रेल्वेच्या जे काय आवाज होता तो वेगळा, त्या आवाजाची लय जरा चुकल्यासारखी आली होती. हे म्हणजे त्यांना त्यांच्या विषयातलं किती अचूक ज्ञान होतं की नक्कीच काहीतरी पुढे बिघाड आहे, त्याच्यामुळे रेल्वेचा आवाज असा हा वेगळा येतोय. आणि जर त्यांनी हे सांगितलं नसतं तर खूप मोठा अपघात झाला असता आणि हजारो प्रवासी ठार झाले असते, अपघातामध्ये गेले असते. परंतु केवळ त्यांच्या हुशारीमुळे, त्यांच्या विषयातलं ज्ञान त्यांना किती होतं हे आपल्याला इथे लक्षात येतं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी बिघाड हा झालेला आहे. मग आपण या गोष्टीवरनं काय शिकायचं की आपण सुद्धा जो विषय शिकणार आहोत किंवा पुढे मोठे झाल्यानंतर तुम्ही स्पेशल वगैरे विषय असं काहीतरी घ्याल की त्या विषयातलं अचूक ज्ञान तुम्हाला पाहिजे. खडानखडा माहिती, बारीक सारीक सगळी माहिती तुम्ही मिळवली पाहिजे. हे स्थापत्यशास्त्रातले अभियंते होते. मग धरण असेल, वेगवेगळे मोठमोठे बांधकामं असतील, हो की नाही, ह्या सगळ्याची पाणीपुरवठा क्षेत्र आहे, या सगळ्याची अचूक आणि बारीक सारीक माहिती त्यांना होती, हो की नाही. पाण्यामध्ये आता वीज असते, हो की नाही. ही पाण्यामध्ये वीज असते, पण ती पाण्यातनं आपल्याला लगेच मिळते का, तर नाही. ते पाणी जेव्हा आपण उंचावर चढू आणि धबधब्याच्या रूपात जेव्हा खाली येतं, त्या पाण्याला गती दिली की पाण्यातनं वीज बाहेर पडते. जसं लोणी कुठं असतं, ताकातच असतं, पण त्या लोण्याला घुसळलं, ताकाला घुसळलं तर लोणी वर येईल, हो की नाही. मग घुसळण्याचं काम हे करणं आवश्यक असतं. तसंच आपण आपल्या मनाला सुद्धा घुसळलं पाहिजे, तरच मनातनं चांगले विचार हे बाहेर पडतील. हे आपल्याला या पाठातनं शिकायचे. पुढे पहा. राष्ट्रबांधणीसाठी आपले उभे आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्यांना ब्रिटिश सरकारने सर किताब दिला. तर मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, म्हैसूर विद्यापीठांनी डी.लिट पदवी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने 1955 मध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले. आता विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो. पहा, ब्रिटिश सरकारने या विश्वेश्वरय्यांना कोणता किताब दिला, तर सर हा किताब दिला, बहुमानाचा. नंतर डी.लिट पदवी मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना डी.लिट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. भारत सरकारने भारतातला सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न हा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं 1955 मध्ये. त्यावेळी पंडित नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. त्याचबरोबर त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट पण काढलेलं आहे. आणि विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करतात. आणि कर्नाटकामध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. तर आता काल परवाच हा 15 सप्टेंबर झालेला आहे. पहा, पंडित नेहरूंच्या हस्ते त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारताचा नागरिक किताब 1955 मध्ये देण्यात आलेला आहे. नंतर पोस्टाचं तिकीटसुद्धा काढलेलं आहे. पहा, त्यांना जेव्हा 100 पूर्ण झाले तेव्हा पोस्टाचं तिकीट काढले गेलेलं आहे त्यांच्या नावाने.
पुढे पहा, विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका, हा त्यांनी तरुण पिढीला संदेश दिला होता. वयाची 90 ओलांडली तरी ते तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पंडित नेहरू यांनी विश्वेश्वरय्या यांचा गौरव करताना म्हटले आहे, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. म्हणजेच काय, ते इंजिनियर होते, हो की नाही. इंजिनियर कशाचे होते, केवळ पदवी मिळवली नाही इंजिनियरची, तर इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता. त्यांच्या नावात जरी विश्वात्मकता असली तरी एकात्मता साधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. भारतामध्ये जे काही वेगवेगळी नगरांची रचना झाली, त्या नगररचना करताना विश्वेश्वरय्या यांचा सल्ला घेतलेला आहे. सर्व राज्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. एक प्रकारे एकात्मता साधण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणून पंडित नेहरू म्हणतात, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी. ते इंजिनियर एकात्मतेचे इंजिनियर होते. कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य, अतिशय चारित्र्य संपन्न ही व्यक्ती होती. एवढे मोठं काम करत असताना, किंवा इंजिनियर होते ते, किंवा म्हैसूरचे दिवाण होते, मुख्य अभियंता होते, कुठेही त्यांनी कुठल्याही प्रकारची अफरातफर किंवा काही भ्रष्टाचार केला आहे असं कुठेही आढळलेलं नाही आहे. याला म्हणायचं चारित्र्य. आणि ब्रॉड आउटलुक म्हणजे व्यापक असा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. फक्त यंत्रातले इंजिनियर नव्हते ते, तर ते एकात्मतेचे इंजिनियर होते, चारित्र्य संपन्न असे इंजिनियर होते, आणि उदात्त किंवा व्यापक दृष्टिकोन असणारे ह्या सगळ्याचे ते इंजिनियर होते. अशा शब्दात पंडित नेहरूंनी त्यांचा गौरव केला आहे. पृथ्वीवर प्रकाश पर्व उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत 14 एप्रिल 1962 रोजी मालवली. विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावातच एका भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे. अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे विश्वच विश्वेश्वरय्यांना वंदन करते. पहा, पृथ्वीवर प्रकाश पर्व उभारले असं का म्हटलंय, तर अनेक प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. जणू काही सुरुवातीलाच लेखक म्हणतात की या पृथ्वीचं नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे महान व्यक्ती परमेश्वर जन्माला घालतो. त्यांच्या कार्यानं त्यांनी समाजोपयोगी असं काम केलेलं आहे. असे ही थोर व्यक्ती 14 एप्रिल 1962 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, म्हणजे ते आपल्यातनं निघून गेले. आणि त्यांचं जे जन्मगाव होतं मदनहळ्ळी, तिथेच भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यांनी जे घर बांधलं होतं, सुंदर असं घर, ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. आणि अभियंत्यांचे दैवत म्हणून केवळ भारतच नाही तर पूर्ण जगभर विश्वेश्वरय्यांना वंदन केलं जातं, त्यांना नमन केलं जातं. असे हे थोर विश्वेश्वरय्या होते. पहा, हे विश्वेश्वरय्या अतिशय साधी राहणी होती त्यांची. कुठल्याही प्रकारचा डामडौल कधी त्यांनी केला नाही. आणि भारताच्या प्रत्येक राज्यात त्यांनी काम केलं, म्हणजे सर्व प्रकारच्या भाषा ते शिकले. पहा, वेगवेगळ्या राज्यात काम करायचं म्हटलं की त्यांची भाषा येणं गरजेचं असतं, मग त्या भाषा ते शिकले. आणि अतिशय साधी राहणी, साधेपणा. आज आपण पाहतो की आपल्याला प्रचंड ह्याचं वेड लागले, प्रचंडपणाचं, हो की नाही. सगळं काय आपल्याला मोठं लागतं, भव्य दिव्य असं लागतं. साधा मोबाईल जरी घ्यायचं म्हटलं तरी मोठा पाहिजे आपल्याला, चांगला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण साधेपणा विसरत चाललेलो आहोत. पण साधेपणातही सौंदर्य असतं. महात्मा गांधी पहा, विश्वेश्वरय्या पहा, विनोबा भावे, हो की नाही. यासारखे महापुरुष जे आहेत, ते महापुरुषांची राहणी साधी होती पण विचार चांगले होते त्यांचे. मग आजकाल आपल्याला काय पाहायला मिळतं की लोक खूप चांगले राहतात, पण विचार लोकांचे खालच्या दर्जाचे असतात. तर विचार आपले सुधारले पाहिजेत. हेच आपण यांसारख्या महापुरुषांकडे शिकायचं आहे की प्रचंडपणाचं वेड सोडायचं आहे आणि साधेपणा आपण आपला वाढवायचा आहे.
साधेपणासुद्धा महानता असते हे आपण शिकायचे. आलं लक्षात सर्वांच्या? धन्यवाद.